भावानी कधी जवळ केलेलं नाही, पण ह्या भावाने आम्हाला जवळ केलेलं आहे. सोलापुरी कट्टा न्यूज चॅनल मध्ये कोण होणार प्रभागाचा पुढारी यामध्ये आज आपण आलेलो आहे प्रभाग क्रमांक 23 मध्ये लता ईश्वर गायकवाड ज्या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. इथे जाणून घेऊया त्यांच्याकडून येणारी त्यांच्या महानगरपालिकेची काय रणनीती असणार आहे ते. नमस्कार ताई. नमस्कार. ताई, थोडक्यात तुमचा परिचय द्या ना आम्हाला. नमस्कार, मी लता ईश्वर गायकवाड प्रभाग क्रमांक 23 क मधून उभारलेली आहे. धनुष्यबाण हे आमचं चिन्ह आहे. शिवसेनेमधून मी उभारलेली आहे आणि पक्षाने मला ही खूप मोठी संधी दिलेली आहे. त्यामुळे मी पक्षाची खूप खूप आभारी आहे. कारण पक्षाने असं विश्वासू माणसं या पक्षात घेतलेले आहेत आणि पक्षाला असं वाटलं असेल की हा एज्युकेटेड लोक काहीतरी काम करू शकतात, म्हणून त्यांनी मला ही संधी दिलेली आहे. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन आणि भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही. ताई, मला सांगा ना, तुम्ही कुठून प्रेरणा घेतली किंवा राजकारणात यावं असं तुम्हाला का वाटलं? राजकारणात येण्याचा हेतू म्हणजे बाळकडू मला माझ्या वडिलांकडून मिळाले. माझे वडील श्री ईश्वर गुंडाप्पा गायकवाड हे सलगर वस्तीमध्ये पहिले माजी सरपंच होते. त्याच्यामुळं त्यांच्याकडून मला बाळकडू मिळालेलं आहे. माझी आजी पण इथं समाजसेवा करत होती आणि त्याच्यानंतर माझे वडील, माझ्या वडिलांनंतर माझे भाऊ उमेश ईश्वर गायकवाड हे नगरसेवक होते. 2017 मध्ये ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी इथं सलगर वस्तीमध्ये भरपूर अशी प्रभागामध्ये कामं वगैरे केलेली आहेत. ड्रेनेज लाईनची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, लाईटीची व्यवस्था आणि मेन म्हणजे आमच्या सलगर वस्तीमध्ये एक मुस्लिम लोकांसाठी कब्रस्तानची जी जागा आहे ते माझे वडील असताना 1982 साली सलगर वस्तीमध्ये खूप मोठी घटना झालेली होती. स्मशानभूमीसाठी लढत झालेली होती. त्यावेळेस खूप अशा म्हणजे पोलीस गाड्या वगैरे, आम्ही लहान होतो त्यावेळेस, पोलीस गाड्या वगैरे, मारामारी, म्हणजे एक ट्रक 2 ट्रक चप्पल सापडतील एवढे अशी दंगा झालं होतं त्यावेळेस. मग स्मशानभूमीसाठीच तो दंगा झालेला होता. मग त्याच्यानंतर स्वर्गीय विष्णुपंत तात्या कोठे माझे वडील आणि तात्यांनी ती जमीन स्मशानभूमीसाठी आमच्या वडिलांच्या मार्फत ती मिळवून दिली आमच्या इथल्या लोकांसाठी. आणि त्यानंतर माझ्या भावानी त्या कब्रस्तानचं म्हणजे सुशोभीकरण जे म्हणतात की बॅकग्राऊंड सगळा, भिंती बांधून दिल्या, परत तिथं हापसा पाण्याची सोय केली, फॅन बसवलेत. म्हणजे जे लोक तिथं कब्रस्तानमध्ये जातील तर त्यांना सगळ्या सोयी तिथं उपलब्ध करून माझ्या भावाने दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे मला त्यांच्याकडून, माझ्या वडिलांकडून, माझ्या भावाकडून ही प्रेरणा मिळालेली आहे. आणि मी एक शिक्षिका आहे. मी MA आहे. MA झालंय, BEd झालंय, DEd झालंय, PG 2 विषयातून झालेला आहे. पुढे PhD पण करायची माझा मानस आहे. आणि नंतर असं वाटलं की एज्युकेशन शिकवता असं म्हणजे समाजकारण पण थोडं करावं अशी इच्छा मनामध्ये होतीच. आणि तसा योग पण आला मिळून की चला मग मीच उभारते असं विचार घेतला मनाने आणि मग मी थांबले. आणि मला पहिल्यापासून समाजकारणाची गोडी आहे. मी समाजात म्हणजे आता आमच्या मंदिर आहे, देवीचं आनंदी मंदिर आहे, तिथं आम्ही गरबा ठेवतो, काही कार्यक्रम करतो, महिलांसाठी झोके वगैरे, नागपंचमीचा सण असो, असं महिलांच्या काही अडचणी असतील, माझ्या परीने जेवढं होईल तेवढं मी सॉल्व्ह करत असते. आणि आमच्या शाळेतले एक मॅडम मला असं म्हणत असतात की लता, तू ह्या वेळेची सावित्री आहे. कारण माझ्या बरोबर मी एक एज्युकेटेड आहे, शिकले, माझ्या बरोबर बाकीच्या मुलींना पण घेऊन जावं असं माझं एक मानस आहे. त्यामुळे मी आमच्या प्रभागातील म्हणा, माझ्या मैत्रिणी असतील, बहिणी असतील, ओळखीचे कोण असतील, जिथं अडलं असेल, एखाद्याचं शिक्षण अडलं, एज्युकेशन अडलं, त्यांना पुढचं काही समजत नसेल तर मी तिथं त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांना सोबत घेऊन त्यांचं एज्युकेशन पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे मला माझे गुरु म्हणतात की लता, तू सावित्री आहे. ताई, नक्कीच. शिक्षक म्हटल्यावर पहिलं येतं की शिक्षक हे फार स्ट्रिक्ट असतात. तर येणाऱ्या काळामध्ये जी तुमची छडी आहे ती या समस्यांवर बसेल का? तसं बघायला गेलं तर बघा, जिथं चुकेल तिथं छडी तर मारावीच लागणार आहे. पण इथं समाजकारणामध्ये छडी मारून चालत नाही. गोड बोलूनच सगळं, जिथं कोणी चुकलं असेल तर त्यांना समजून घ्यावं लागणार आहे मला. आणि प्रभागामध्ये सगळे जमातीचे लोक आहेत, त्यामुळे कुठं काही झालं तरी एकमेकाला ऍडजस्ट करणं हे गरजेचं आहे. काळाची गरज आहे ऍडजस्ट करणं, समजून घेणं.
ताई, पक्षांनी तुम्हाला संधी दिली, बरेचसे कॅन्डिडेट म्हणजे उत्सुक होते पण त्यांना ही संधी मिळालेली नाहीये. पण पक्षांनी तुम्हाला संधी दिली तर त्याचं कसं सोनं कराल? पक्षाने खूप मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. पक्षांना एक विश्वास आहे की म्हणजे एक शिक्षक समाज विद्यार्थी घडवतो, तसा तो समाज सुद्धा घडवू शकतो. आणि समाजामधील काही अडचणी असतील, तो एक शिक्षकच सोडवू शकतो. ज्याला म्हणजे ज्ञान आहे समाजाचं, बाहेर जनरल नॉलेज आहे, ज्याचा अभ्यास भरपूर झालेला आहे, तो कुठलाही प्रश्न म्हणजे चुटकीसरशी संपवू शकतो. तसं मी एक शिक्षक आहे हाडामासाचे, आणि एवढे वर्ष मी आता 20 वर्ष सर्व्हिस केलेली आहे. त्याच्यामुळं मला कुठला प्रश्न कसं सोडवायचं हे चांगलं माहित आहे. त्यामुळं मी असं विचार करते की मी या प्रभाग खूप मोठा आहे, पण या प्रभागामधील काय अडचणी असतील त्या व्यवस्थितरित्या सोडवू शकते. आता इथं जर बघितलं तर नाना नानी पार्क म्हणतात, तसं इथं आमच्या इथं अवेलेबल नाहीये. तर त्यासाठी वृद्धांसाठी एखादा चांगलं पार्क, आणि यंग जनरेशन पण भरपूर मुलं आहेत, त्यांच्यासाठी जिम वगैरे किंवा तालीम, लहान मुलांना खेळण्यासाठी एखादी बाग, महिलांसाठी म्हणजे आता सगळ्याच महिला काय वॉकिंगला जॉगिंगला वगैरे जाऊ शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याला असं छोट्याशा जागीच का असेना, पण असं व्यायामाचे काही हे असतात साहित्य, ते बसवता येतील का? महिलांसाठी म्हणजे एखादं भजनी मंडळ म्हणा, किंवा महिलांना संध्याकाळी विरुंगळा एका ठिकाणी सगळ्या बसल्या गपशप करत, तर त्यांच्यासाठी काय करता येईल हे सगळं मी करेन. ताई, जर बघायला गेलं तर तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या, एक तर अडचण आणि अभ्यास, हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. हो. पण अडचणी काय आहेत आणि अभ्यास त्याच्यावरती तुम्ही काय केलेलं आहे, की काय कसं आपण त्या अडचणी सोडवू? अडचणी म्हटल्यानंतर आता प्रभागामध्ये काही ठिकाणी अशा अडचणी आहेत. पाण्याची व्यवस्था तर आता पहिला झालेलीच आहेत. नगरसेवक जे अगोदरचे होते उमेश गायकवाड, त्यांनी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, ड्रेनेजची व्यवस्था केलेली आहे, लाईटीची व्यवस्था केलेली आहे. आमच्या ह्या प्रभागामध्ये काही अडचणी नाहीत. पण बाकीच्या ज्या प्रभागामध्ये आता मी फिरते सगळीकडे, होम टू होम फिरते, तिथं बघितलंय काही ठिकाणी खूप अडचणी आहेत. तिथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो नाही. पण मी आता मानस केलेला आहे की तिथपर्यंत मी पोहोचणार. लोकांच्या ज्या ते आम्हाला मतदान करतात, म्हणजे आमचं पण कर्तव्य आहे की त्यांच्या ज्या अडचणी आहेत ते पोटतिडकीने सांगतात, म्हणजे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही नक्की सोडू. ताई, काय लोकांकडून प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? आता तुम्ही प्रचार करताय तर काय प्रतिसाद आहे लोकांचा? लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. लोक एवढं आम्हाला पाठिंबा द्यायला लागलात, आणि त्यांचा प्रतिसाद बघून एक मनामध्ये उत्साह, किती जरी थकलो तरी परत असं लढायची ताकद आमच्यामध्ये, एनर्जी उत्पन्न होत आहे. आणि लाडकी बहीण योजना एकनाथ शिंदे साहेबांनी जी चालू केलेली आहे, त्याच्यामुळे सगळ्या लाडक्या बहिणी ह्या साहेबांनाच निवडून देऊ, आम्ही धनुष्यबाण हेच बटन दाबणार, असं एकदम खात्रीशीर सांगतात. त्यामुळं आम्हाला एकदम भरभरून पण येतं आणि आनंद पण वाटतो की आपण शिवसेनेमध्ये आहे याचा. नक्कीच ताई, आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. काय एम अजेंडा तुम्ही जो समोर ठेवलेला आहे तुमच्या प्रभागाबद्दल, म्हणजे मी हा करणार आहे आणि निवडून आल्यानंतर माझ्याकडून ही कामं होणार आहेत? तसं बघायला गेलं तर थोडी कामं राहिलेली आहेत बाकी, पण माझा अजेंडा एकच आहे की मी प्रत्येक प्रभागामधील जेवढ्या काही अडचणी असतील, मी जिथं जिथं आता कॉर्नर बैठका झाला, मीटिंग झाले, तिथं मी हे शब्द देऊन आले सगळ्यांना की तुम्ही जर तुम्हाला जर वाटत असेल आम्ही योग्य उमेदवार आहे, की आम्ही एज्युकेटेड आहे, शिकलेले आहेत, तुम्ही नवीन चेहऱ्यांना संधी एकदा देऊन बघा. जर तुम्हाला वाटत असेल की आम्ही असं काही करणार नाही, तुमच्यावर काही बळजबरी नाहीये, तुम्ही मतदान कुणालाही करू शकता, पण एकदा नवीन चेहऱ्यांना संधी देऊन बघा, असं मी त्यांना सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि मी प्रत्येकानं हे पण म्हणाले की तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही असं करा, एक बॉन्ड आणा, मी त्याच्यावर सुद्धा सही करून देते की तुमच्या प्रभागामधील काम केल्याशिवाय मी राहणार नाही. तुम्ही कधी पण मला कॉल करा. मला नाही कॉल केला तर आम्ही चौघच नाही, त्यापैकी एकाला जरी कॉल केला तर मी तुमच्यापर्यंत पोहोचू शकेन, आणि तुमच्या काय अडचणी असतील प्रभागामध्ये ते नक्की मी सोडवेन. कारण तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि माझं कर्तव्य आहे की मी ते काम करणार. आणि प्रभागामध्ये जेवढं जिथं जिथं काही अडचणी असतील त्या सगळ्या म्हणजे सलगरवस्ती ते सोरेगाव पर्यंत इतका मोठा प्रभाग आहे, पण तेवढ्या प्रभागामधील ज्या अडचणी आहेत ते नक्की सोडू आणि आमचा गुलाल नक्की उधळू. ताई, प्रभागामध्ये तुम्ही म्हणताय प्रभाग खूप मोठा आहे, तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही पोहोचलेला आहात का? हो, आम्ही प्रत्येक ठिकाणी होम टू होम पोचलेलंच आहे. प्रत्येक ठिकाणी काही ठिकाणी जर राहून गेलं असेल
तरी पण असं वाटतं की मान्य शिंदे साहेबांचं सगळीकडे वरदास्त आहे आणि सगळीकडे लाडक्या बहिणी आहेत. असं कुठलीही जागा कुठलाही कोपरा असा नाही जिथं आपले लाडक्या बहिणींना महिन्याला पैसे येतात. त्यामुळे त्या बहिणी म्हणतात आम्हाला सख्या भावानी कधी जवळ केलेलं नाही, पण ह्या भावाने आम्हाला जवळ केलेलं आहे. त्यामुळे आम्ही ह्या भावा व्यतिरिक्त दुसरा कुणाचा विचार करणार नाही. आम्ही धनुष्यबाण हेच बटन दाबणार आहे. नक्कीच ताई, तुम्ही म्हणताय ताई आज देवाभाऊ येणार आहेत. हा, तर काय त्याच्यामुळे काही फरक पडणार आहे येणाऱ्या काळामध्ये? नाही नाही, तसं काही फरक पडणार नाही. देवाभाऊ हे सुद्धा आमच्या आदरणीयच आहेत. ते सोलापूरमध्ये आले तरी पण आमच्या ह्याच्यामध्ये म्हणजे भगवा झेंडाच्या खाली जे आहेत सगळेजण, त्यांच्यावर काही त्याचा परिणाम होणार नाही. ते त्यांच्या परीने प्रचार करतील, आम्ही आमच्या परीने प्रचार करतो. त्याच्यामुळे त्यांनी आले म्हणून आम्हाला त्या गोष्टीचं काही दुःख किंवा नाहीये आणि किंवा ते आले म्हणून आम्ही कुठं थांबणार पण नाहीये. ताई, येणाऱ्या 16 तारखेला काय चित्र दिसेल? येणाऱ्या 16 तारखेला, कारण आम्ही जनतेचा सगळा कौल बघितलेला आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की येणाऱ्या 16 तारखेला गुलाल हा आमचा नक्की निश्चितच आहे. कारण एवढं भरभरून यश सगळ्याकडून भेटत आहे, शुभेच्छा भेटत आहेत आणि सगळ्या महिलांकडून एवढा प्रतिसाद भेटत आहे. त्याच्यामुळे आम्हाला असं आत्मविश्वास आहे की 100% गुलाल हा आमचाच असणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा ताई तुम्हाला. थँक्यू.